नाजरीन, कोकणी न्यूजवर आपल्या सगळ्याचं स्वागत आहे. सध्या बघा पाऊस उशिरा चालू झालेलो आहे आणि पाण्याची टंचाई आहे. ऐशातलान जतं पाणी वाचवाचं नारो दिलं जातं तथं आपल्या पाणी किती वेस्टेज जाते ह्याच्या इकडं आपलं एक समाजसेवक मंगेश मोरेनी म्युन्सिपाल्टीचा लक्ष वेधून घेतला नाही बघा. आज आपण सायली अपार्टमेंट आहे ही हवेची मान टाका की आपण उद्या आज जरा नगरपालिका बोलते आम्ही मोरज करणारचं पाणी आणतंय पिंपळगाव कोकीतलं पाणी आणणार आहे, हे आणणार आहे, ते आणणार आहे असं लोकांची दिशाभूल करते आहे. प्रत्यक्षात पाणी तर अजून आलेलं नाही आणि पाणी आलेलं हे बघा, हे मान टाकायचे तर 8 तारखेला ही पाईपलाईन फुटलेली आहे. अशा 3 पाईपलाईन फुटलेली आहेत. हे लालपणी जडाळवाडीच्या इथं शिकवणवाडीच्या इथं हे जेव्हा बिल्डिंग गोल्डन स्लॅब केलेली तेव्हा ही तिथे 3-4 महिने आतमध्ये फुटले आहेत. आपल्याला आतमध्ये जाऊ शकत नाही, 15 आतमध्ये पण ते मेन जलवाहिनी फुटलेली आहे. आणि हे महत्त्वाचं म्हणजे हे फिल्टर केलेलं पाणी आहे. हे फिल्टरला पण किती खूप पैसे लागतात तिथं सगळं तुमची पावडर टाकायला आणि हे असं फिल्टर केलेलं पाणी हे नगरपालिकेच्या चालू होतं आहे. 8 तारीख म्हणजे आता जवळजवळ 15 दिवस होऊन गेलेत आहेत आणि हे पाणी असंच फुकट राहतंय. 2 टाईम पाणी फुकट जातंय. त्यामुळं नगरपालिकेने योग्य ते काळजी करून जनते हा सगळा जनतेलाच पैसा आहे आणि योग्य ते निर्णय घेऊन ही पाईपलाईन जी गळती आहे ती लवकरात लवकर दुरुस्त करावी आमची विनंती आहे. धन्यवाद. आणि कुठे व्ह्युअर्स, आपण एक समाजाचे जिम्मेदार बनतो आणि समाजाचे जो मूलभूत मुद्दा आहात तर शासनासमोरचे आहे, ते म्युन्सिपाल्टी असो, जिल्हा परिषद असो, त्याच्या सामने आणून ठेवायची कोशिश करता. बघत राहा आपलं हे कोकणी न्यूज चॅनल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करूया मात्र विसरू नको. आशा करूया आपल्या खैर म्युन्सिपाल्टीला जाग येईल आणि फौरन ह्या रिपोर्टवर ॲक्शन घेईल.